लोकमत मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केलाय। भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिल्यानंतर राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। याला आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहुयात ते नेमकं काय म्हटलेत। हमारे यहाँ बोलते हैं ना शुगर बैरल, उस बेल से आया है जो बहुत पैसा खर्चा कर घोडेबाजार करायचाच आहे, पण त्यासाठी संभाजी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न झाला। ठीक असू द्या, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचं सुद्धा बारीक लक्ष आहे। आम्हाला घोडेबाजार करायचा नाही। आमचे 3 लोक निवडून येणार आहेत, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आमचे 3 त्यांचे 3, त्यांनी एक आपला उमेदवार परत घेतला पाहिजे, तर घोडेबाजाराचा काही प्रश्न सुटत नाही। पण जरी त्यांनी ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही। आमचे 3ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत, आमचे 3ही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत, आमचे 3ही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की सत्सद विवेक बुद्धीने देखील काही लोक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील। राणा दाम्पत्याच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। कालच राणा दाम्पत्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि आज पुन्हा नवनीत राणांच्या खारमधील निवासस्थानी पालिकेच्या पथकाने पाहणी केली आहे। पालिकेकडून 2.5 तास पाहणी करण्यात आली। 2.5 तासांच्या पाहणीनंतर पालिकेचे अधिकारी अहवाल सादर करणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सुस्मिता, एकंदरीतच राणा दाम्पत्याच्या अडचणी या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण एकीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे आज त्यांच्या खार निवासस्थानी पालिकेच्या पथकाने पाहणी केली असल्याचं देखील कळतंय। काय सविस्तर अपडेट? खरं तर नवनीत राणा राहत असलेल्या खार इथल्या इमारतीची संपूर्णपणे पाहणी आज केलेली आहे। यापूर्वी राणा यांच्या घरासाठी 15 दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम पाडा अशी नोटीस पालिकेने दिलेली होती, परंतु आज या इमारतीमधील इतर जे रहिवासी आहेत त्यांच्याही घराची पाहणी केलेली आहे। त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत पालिकेचे अधिकारी सादर करण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते पाडले जाणार आहे अशी नोटीस मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। त्यामुळे 1 महिन्याच्या आत त्यांना स्पष्टीकरण यावरती द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर आता इतर अनेक रहिवाशांचे सुद्धा प्रश्न हा गंभीर होणार आहे, कारण त्यांच्याही घरामधील सर्व बांधकामाची पाहणी साधारणपणे 2.5 तास आज पालिकेचे अधिकारी केलेली आहे आणि या पाहणीमध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत, कशा पद्धतीने मंजूर प्लॅनच्या विरोधात जात काही वेगळ्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलं आहे का, याचाही अहवाल पालिकेचे अधिकारी आज सादर करतील आणि कदाचित त्या रहिवाशांना सुद्धा उद्या नोटीस बजावली जाऊ शकते। निश्चितच सुस्मिता, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।